हिंदुत्ववादी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला रिव्हॉल्वर लावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदुत्ववाद्यांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यावर बुधवारी रात्री मोर्चा नेला होता। या प्रकारामुळे पुलाची शिरोली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुलाची शिरोली इथल्या प्रकरणातून निलेश शिंदे या हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्याला रिव्हॉल्वर लावून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री शिरोली MIDC पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता। लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित शाहिद संदे आणि शाहरुख देसाई त्यांच्या कुटुंबियांना दिलेला पोलीस बंदोबस्त काढून हिंदुत्ववादी कार्यकर्ते निलेश शिंदे आणि योगेश खाडे यांना बंदोबस्त द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दोघांनी पाठलाग करून आपल्याला धमकावल्याचं निलेश शिंदे यांनी सांगितलं। मी कोल्हापूरला गेलतो। येताना मला नद आपली क्रॉस केली। तिथून पुढे येताना माया मागून दोघ जण आले व त्यांनी मला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे शिरोली परिसरासह भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी परिवीक्षाधीन पोलीस अधिकारी आरक्षा यादव आणि पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी शांततेचं आवाहन केलं।